नमस्कार. आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा वादळं येतात, उलथापालथी होतात आणि बऱ्याचदा असं होतं की कधी यश मिळतं, कधी अपयश मिळतं, कधी आपण पडतो, कधी उभा राहतो. अनेकदा आयुष्याचा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो आणि वेगळा अनुभव घेऊन तो येत असतो. मात्र मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगेन आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. माझ्या पत्नीनं मला एक परवा पुस्तक दिलं, मृत्यू पाहिलेली माणसं. आता ही जी पुस्तक दिलं आणि ते पुस्तक मी वाचलं. वाचल्यानंतर असं लक्षात आलं की या पुस्तकामध्ये इतक्या गोष्टी आहेत की त्या तुमच्या वर्तमान जीवनामध्ये अतिशय उपयुक्त आहेत. खरं तर बऱ्याचदा असं होतं की आपण पडलो की थोडंसं खचून जातो, आपण हारलो तरी आपण खचून जातो. मात्र या सगळ्याचा सार मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगेल की बऱ्याचदा आपल्याकडे उरलं काय किंवा आपल्याकडे राहिलं काय या संदर्भामध्ये मी मोजक्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगेल की बऱ्याचदा असं होतं की आपण कधी पडतो, कधी हारतो, कधी धडपडतो. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की ती तुमच्या स्मरणकोशामध्ये कायम ठेवा. खरं तर चुकलो तर शिकलो हे महत्वाचं आहे. थकलो पण टिकलो हे महत्वाचं आहे. रडलो पण घडलो हे महत्वाचं आहे. पडलो पण धडपडलो हे महत्वाचं आहे. उरलो पण पुरलो हे महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगेन की हारलो पण बहरलो हे महत्वाचं आहे. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत कडे महत्वाचं आयुष्यामध्ये काय तर हे सगळं महत्वाचं आहे. आपण बऱ्याचदा काय करतो की चुकतो पण आपण शिकतही असतो. अनेकदा असं होतं की आपण ठकतो पण आपण टिकलेलो असतो. आपण खरं रडतो, परंतु आपण घडलेलो असतो. आपण पडतो, पण आपण धडपडलेलो असतो. तर आपण पुरतो, पण आपण उरलेलो सुद्धा असतो आणि आपण बऱ्याचदा हरतो, पण आपण बहरलेलो सुद्धा असतो. आणि मी असं सांगेन, की आपण सगळे बहरलेले असतो. फक्त आपल्याला त्या अंगानं आपल्या जीवनाकडे बघावं लागेल. खरं तर सगळ्याच्याच जगण्यामध्ये समान दिवस नसतात. कधी निराशेचे असतात, कधी आशेचे असतात, कधी आनंदाचे असतात, कधी दुःखाचे असतात. हे संमिश्र जगणं असतं आणि म्हणून अशा जगण्यामध्ये खरं जर समाधानी राहायचं असेल, खरंच स्वतःला प्रेरित करायचं असेल, तर अशा काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या.